आता बातमी नाशिकची आहे। सध्या नाशिक शहरातल्या पंचवटी परिसरात अनेक भागामध्ये नागरिकांची परिस्थिती ही धरण उशाला आणि कोरड घशाला अशी झाली आहे। पंचवटी परिसरात असलेल्या भगवान बाबा नगर, इंद्रप्रस्थ नगर आणि उदयनगर या परिसरामध्ये महिलांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागते। पंचवटी परिसरातील पाण्याची परिस्थिती नेमकी काय आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। काम राहतं दिवसभर, मग रात्रीचा आम्हाला नंबर लावावं लागतं। 12-1 वाजेपर्यंत आम्हाला पाणी भरावं लागतं। त्याच्यामुळे ही समस्या आमची सुटल्या पाहिजे, ही वरती आमची ही ओरड गेल्या पाहिजे आणि आमच्या महिलांचं समस्या ही सुटल्या पाहिजे पाण्याची। 9-10 वाजेपर्यंत बाहेरच राहतो, पाणी येत नाही। 1-1, 2-2 हांडा पण पाणी भेटत नाही। म्हातारे माणसं तरी थंडी गाठ्यात रात्रीची थांबावं लागतं, पाणी नाही येत। धुण्याला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, कशालाच नाही। मग याचे बोर चालू असले का तिथून 1-2 हांडा भेटलं तिथून आणावं लागतं। कोणाला तक्रार केली होती का? नाही, कोणाला नाही तक्रार केली, येते पण नाही कोणी। तक्रार करून बी कोणी पाहायला येत नाही ना, कोणाला बोलणार आहे? आम्हाला पर्यायच नाही, आंदोलनाशिवाय पर्यायच नाही। हांडे घेऊन आम्ही ते आंदोलन करायला बसणार आहोत। त्याच्यामुळे आम्हाला लहान मुलांचं लय अवघड आहे। आम्हाला स्वयंपाक करून पाण्यासाठी बनवून फिरावं लागतं, दुसरं काहीच भेटत नाही आम्हाला। कोणाची बोर वगैरे चालू असेल तिथे जाऊन 2-2, 3-3 तास बसावं लागतं आम्हाला। किती पाणी मिळतं मग 2 तासानंतर? 2 तासानंतर जास्तीत जास्त आम्हाला 2-3 हांडेच भेटतात, जास्त भेटतच नाहीये। मखमालाबाद परिसर म्हणजे पंचवटी नाशिक महापालिकेचा एक भाग आहे आणि या ठिकाणी गावाहून आलेले चाकरमाने या ठिकाणी रो हाऊस फ्लॅट घेऊन राहतात। परंतु गावाकडे आता सगळ्यांना पाणी, लाईट, रस्ते झालेत, परंतु या ठिकाणी रस्ते नाही, लाईट नाही, पाणी नाही, पाण्याची लाईनसुद्धा नाही। हे सर्व लोक अनेक वर्षापासून इथे राहतात, सगळे टॅक्सेस भरतात, परंतु प्रशासनाचं त्यांच्याकडे लक्ष नाही। या ठिकाणी सर्व कार्यकर्ते, सगळे इथले पुरुष मंडळीसुद्धा त्यांच्याबरोबर या सगळ्या महिलांबरोबर महापालिकेवर हंडा मोर्चा नेतील, ही समस्या जर आठवड्याभरात सुटली नाही तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।